पुरंदर तालुक्यामधील सासवड येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने तहसीलदार कार्यालयापासून पंचायत समितीपर्यंत मोर्चा काढला गेला। तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीसमोर थाळीनाद आंदोलन देखील केलं गेलं। मोर्चामध्ये हजारो अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला असून सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील केली गेली। सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने दिला गेला आहे। बोलायचंय का लगेच? महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती शाखा पुरंदर कृती समिती, मी अध्यक्ष सौ छाया विठ्ठल भुजबळ, अंगणवाडी सेविका वाल्हे बीट। आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण आज इथं मोर्चाचं किंवा आंदोलनाचं नियोजन केलं आहे। तरी त्या मागण्यांचं आपल्याला काहीतरी हिदून आपल्या मागण्यावरती पोहोचेपर्यंत किंवा यांच्यात ह्या शासनातर्फे आपल्या मागण्यावरती वरच्या शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आपण इथं आलेलो आहे। आपण अगोदर मोठा आझाद मैदान आपण संप करतोय। 4 डिसेंबर पासून आज 35 दिवस झाले आपला संप चालू आहे, पण त्या संपाचा आपल्याला काहीही फायदा झालेला नाही। त्यामुळे आपण पुरंदर तालुक्यामध्ये पहिल्या मोर्चाचं किंवा आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे। सर्वजणांना आपल्या मागण्या माहीतच आहेत। आपल्याला 26,000 रुपये मानधन, तरी आपल्याला मानधन नकोय, वेतन पाहिजे। ह्या दृष्टीने आपण हा संप केला आहे। पेन्शन योजना लागू केली पाहिजे, ग्रॅज्युइटी मिळाली पाहिजे, महिलांना आजारपणाच्या रजा मिळाल्या पाहिजेत, सेविका मदतनीसांना। ह्या गोष्टींसाठी आपण हे आंदोलन करत आहे। तरी शासन आपल्याकडे काहीही लक्ष दिलेलं नाही आणि त्यांना फक्त कुपोषणाचं पडलेलं आहे। आमची मुलं कुपोषित होतात, आहार मिळाला पाहिजे, कुणाकडूनही आहार देण्यास। आपल्याला ह्या आठवड्यात त्यांनी लेखी नोटीस व्हॉट्सअपला पाठवलेली आहेत।